अनेक दिवसापासून आपण सगळ्यांनी भिवंडी महानगरपालिकेची परिस्थिती पाहिली असेल. निवडणूक झाल्यापासून ते आजपर्यंत निवडणूक झाल्यानंतर भिवंडीत एक सेक्युलर फ्रंटची आम्ही स्थापना केली आणि सेक्युलर फ्रंटची स्थापना करून ज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार प्लस समाजवादी पार्टी असे प्रमुख लोकांच्या उपस्थितीत सेक्युलर फ्रंटची स्थापना केली. एक कॅम्पही लावला गेला. परंतु गेले 25 दिवसापेक्षा जास्त दिवस काँग्रेस 30 प्लस राष्ट्रवादी 12 असे 42 लोक आम्ही कॅम्पमध्ये होतो. दरम्यानच्या काळात समाजवादी सहभागी झाली नाही. 9 फेब्रुवारीला मी स्वतः जाहीररित्या आवाहन केलं पत्रकार परिषद भिवंडीत घेऊन की जी काही भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना झालेली आहे तर याच्यात समाजवादींनी सहभागी व्हावं. महापौर हा काँग्रेसचा असेल, उपमहापौर राष्ट्रवादीचा असेल, परंतु जर समाजवादी सहभागी होत असेल तर आम्ही 4 पावलं मागे येऊन उपमहापौर समाजवादीला द्यायला तयार आहोत आणि जे राष्ट्रवादीचे वाटेल ते आम्ही घेऊ. 9 तारखेची बाईट आहे. त्यावेळेस मला पत्रकारांनी विचारलं की अपक्ष विलास पाटील जर तुमच्यासोबत आले तर काय. तर मी तेही बोललो होतो की त्यांनी जर आमच्याकडे आले तरी सुद्धा त्यांचे 4 लोक 5 लोक जे आहेत त्यांनाही आम्ही उपमहापौर द्यायला तयार आहे, परंतु सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी व्हावं. आणि त्यावेळेस मीडियाचा एक प्रश्न होता की मग तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का. तर त्या प्रश्नाचं मी स्पष्ट उत्तर दिलं होतं की 42 लोक 4 लोकांच्या सोबत कशी जातील आणि का जावं. तर आम्ही त्यांचा मान सन्मान करायला तयार आहोत, परंतु कोणीही आलं नाही. उलट 16 तारखेला फॉर्म भरल्यानंतर समाजवादी पार्टीचे गटनेते असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे जावेद दळवी साहेब असतील किंवा इतर लोक यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली की आम्ही स्पष्टपणे शिवसेनेसोबत जाणार आहोत. आणि त्यांच्या त्या भूमिकेमुळं गेले 25 दिवस जनतेचं स्पष्ट कौल काँग्रेसच्या बाजूने असताना 30 नगरसेवक होते, परंतु तरीही कुठल्या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचत नव्हतो. आणि म्हणून 16 तारखेला ह्या लोकांनी, जे लोक सेक्युलर फ्रंटच्या मिटिंगला होते, ह्या लोकांनी 16 तारखेला अशी भूमिका घेतल्यामुळं मग आम्ही वेगळ्या भूमिकेत गेलो. आणि एक बीजेपीचा गट जो आमचा काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट जो भिवंडीत निर्माण झालेला आहे त्या गटामध्ये सहभागी होत आहेत. आणि म्हणून त्यांचं स्वागत करून आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांशी देखील चर्चा झाली आणि त्यांनीही सांगितलं की ते निरीक्षक पाठवतील, त्यांचे निरीक्षक सगळ्यांशी 1 to 1 चर्चा करतील आणि त्याच्यानंतर ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. गट म्हणजे एकूण किती नगरसेवक तुमच्याकडे येत आहेत तो आकडा जरा स्पष्ट करा. हे तुम्हाला सगळं 20 तारखेला स्पष्ट होईल. महापौर हा काँग्रेसचा जोडा. महापौर हा सेक्युलर फ्रंट जी काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट भिवंडीत झालेला आहे त्यांचाच महापौर होणार, त्यांचाच उपमहापौर त्यांचा. या तुम्ही पक्षाचं विचारण्यापेक्षा राष्ट्रवादीचा का काँग्रेसचा का कोणाचा विचारण्यापेक्षा आमचा जो सेक्युलर फ्रंट झालेला आहे भिवंडीत काँग्रेस प्रणित त्या सेक्युलर फ्रंटचाच महापौर होणार आणि त्यांचाच उपमहापौर. एकंदरीत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रसंगी आम्ही निवडून आलेले नगरसेवकांनाही पक्षातून त्यांची हकलपट्टी करण्यात कमी पडलेलो नाही. जिथे कोणीही भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे शिवसेनेसोबत गेलेल्या कोणत्याही माणसाला वर आम्ही तातडीने शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे. या सर्व निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांना दूर ठेवण्याकरता काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष महाराष्ट्रातला असल्यासोबतच भिवंडी असल्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. आम्ही 30 आहोत, 16 नगरसेवक त्या ठिकाणी कमी आहेत. आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी आहोत. आम्ही मेजॉरिटीमध्ये त्या ठिकाणी नाही. मेजॉरिटीत नसल्यामुळे आघाडीचं राजकारण हे आम्हाला तिथे करणं आहे आणि त्या राजकारणाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ. तांत्रिक बाबी याच्या ज्या आहेत त्याचा उहापोह येणाऱ्या काळात होईल.
याआधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा झाला, कोणती तांत्रिकता पूर्ण केली, याच्याकडे मी आपलं लक्ष वेधणार नाही. हा आकडा किती आहे, काय आहे, याची जरा सबुरी धरा. जो आकडा बाहेर येतोय तो आहे का वाढतोय, हेही देखील आपण बघा. थोडक्यात आम्ही या ठिकाणी एक गट त्यातला जो फुटून आलाय, त्या फुटून आलेल्या नारायणराव चौधरींच्या माध्यमातून जो फुटून आलाय, त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी सेक्युलर फ्रंट म्हणून आम्ही सत्ता स्थापन करण्याकरता निघालो. यावरती पक्षांतरबंदीचा कायदा लागून त्याच्यावरती कारवाई होणार सोडत नाही का? पक्षांतरबंदी कायद्याचा महाराष्ट्र पॅटर्न काय आहे हा आपल्या सगळ्यांसोबत आहे. त्यामुळे तेव्हा कुठे गेला होता राधे तुझा धर्म हा प्रश्न मी विचारणार नाही. मात्र तांत्रिकता जी आहे ती देखील पूर्ण केल्या जाईल. मी आपल्याला सकाळी सांगितलं होतं की तुम्ही जाणार का, तेव्हा मी आपल्याला थोडं सबुरीने घ्या, दुपारनंतर त्याची या संदर्भामध्ये माहिती मी आपल्याला देईल. कारण माझी आणि या गटातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली नव्हती. ते आज आले, त्यांच्याशी चर्चा झाली, ती चर्चा सकारात्मक झाली. आम्ही कुठल्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे शिवसेनेसोबत न जाण्याची आमची भूमिका जी आहे तिला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि आता जे पुढचे आहेत, किती आहेत, काय आहेत, कसं होईल, याचं 20 तारखेला याचं जे आहे त्या 20 तारखेनंतर या गोष्टीवर स्पष्टीकरण आपसूक होईल. नेमका कोण असेल हे जरी तुम्ही स्पष्ट केलेलं नसलं तरी सुद्धा भाजपची जी लोक तुमच्यासोबत सहभागी होणार आहेत त्यांना कुठे हॉटेल पॉलिटिक्स पुन्हा केलं जाईल का, त्यांना सुरक्षित ठेवणं हा एक मोठा चॅलेंज असेल. सुरक्षा तर महाराष्ट्रातला नागरिक सुरक्षित नाही, या महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही, या महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी सुरक्षित नाही. त्यामुळे सुरक्षितता हा सर्वसाधारण सर्वदूरच प्रश्न आहे. आणि ती गुंडागर्दी जी आहे त्या गुंडागर्दीला कसं खतपाणी सत्ताधारी देतात आपण तेही पाहतोय. आणि या निमित्तानं कुठे घोडेबाजार झालेला नाही. आणि कुठेही एखादा गट जेव्हा फुटतो नाव अधिकृत जाहीर न करता, तर तेही जे आहे ते वैचारिक भूमिका घेऊन कुठेतरी बाहेर निघालेले आहेत. आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मला एवढंच सांगायचंय की भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, यांच्या अंतर्गत टोळी विरुद्ध असेल तोही आपल्या ठिकाणी विषय आहे. आम्ही जबाबदार, काँग्रेस हे जबाबदार विरोधी पक्षीय नात्याने आणि भिवंडीमध्ये आम्हाला एवढा मोठा मॅन्डेट मिळाला असताना आणि आम्ही बहुमत पूर्ण आमचं नसताना भारतीय जनता पक्ष